नमस्कार श्रोते हो, सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा कथा साक्षीची या कथेचा भाग 6. मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य महादेवनगरच्या वेशीजवळ पोहोचले होते. आता पुढे. महादेवनगरच्या वेशीजवळ गाडी पोहोचली आणि अजिंक्यने गाडीचे जोरात ब्रेक दाबले. समोरचे दृश्य पाहून दोघेही थक्क झाले. समोरचे दृश्य पाहून साक्षीने अजिंक्यला विचारले, अजिंक्य, हे सगळं आपल्या स्वागतासाठी आहे की कोणाची लग्न आहे? हे सगळेजण ढोल ताशे घेऊन आपल्यासाठी थांबलेत का? यावर अजिंक्य हसून म्हणाला, हो, आपल्याच स्वागतासाठी जमलेत सगळे. हा विलासपणा ऐकणार नाही. गावाच्या वेशीच्या दोन्ही बाजूने ढोल ताशे घेऊन लोक उभे होते. एका साईडला एक बग्गी उभी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गावातल्या लोकांची गर्दी होती. हे सगळं बघून साक्षी अक्षरशः भारावून गेली होती. गाडी आल्यावर एकाने पुढे येऊन गाडीपासून ठराविक अंतरावर एक मोठी फटाक्यांची लढ पेटवली. त्यावेळेस साक्षीने आदित्यला छातीशी घट्ट पकडले. फटाक्यांच्या आवाजाने संपूर्ण आकाश दुमदुमले होते. सगळीकडेच धूरच धूर पसरला होता. धुरामुळे अजिंक्य आणि साक्षीला पुढचे काहीच दिसत नव्हते. धूर कमी झाल्यावर समोर विलास एक मोठा फुलांचा हार आणि 2 फुलांचे गुच्छ घेऊन उभा होता. त्याला बघताच साक्षीला गाडीतच बसायला सांगून अजिंक्य खाली उतरला. त्याबरोबर विलासही पुढे झाला. विलास आणि अजिंक्यने एकमेकांना कडकडून मिठी मारली. कसा आहेस अजिंक्य? कसा दिसतोय? आपले दोन्ही हात बाजूला करत अजिंक्यने विचारले. त्यावर विलासचे उत्तर आले, एकदम झकास. तिथेच बाजूला अजिंक्यचे दोन्ही भाऊ आणि मेहुणेही होते. अजिंक्यच्या मेहुण्याने त्याच्या गळ्यात हार घातला आणि हातात फुलांचा गुच्छ दिला. तिघांनाही अजिंक्यने कडकडून मिठी मारली. साक्षी गाडीतून हे दृश्य कुतूहलाने बघत होती. तिथे जमलेले लोकही अजिंक्यला भेटण्यासाठी आतुर झाले होते. त्या सगळ्या लोकांना विलासने थांबवले आणि अजिंक्यला विचारले, निघायचं आता? हो, निघूया, असे म्हणून तो कारकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात, साले साहब, तिकडं कुठं निघाला? इकडं. बग्गीकडे हात करत अजिंक्यचे मेहुणे हसत त्याला म्हणाले. यावर अजिंक्य, अरे विलास, हे कशासाठी? आदित्य हे सगळं बघून रडेल. एवढ्या आवाजाने तो घाबरेल. हे बग्गीचे कॅन्सल करा, मी कारमध्येच येतो. अरे नाही, अजिबात नाही. एवढी सगळी तयारी केली आहे. सगळ्यांचा हिरमोड होईल, विलास म्हणाला. अरे वहिनींना आणि आदित्यला कारमध्ये येऊ दे. तू बग्गीत बस, अजिंक्यचा मोठा भाऊ म्हणाला. हां, असंच करा. सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. त्याप्रमाणे कार अजिंक्यच्या छोट्या भावाने चालवायचे ठरले होते. अजिंक्य आणि त्याचा भाऊ कारजवळ आले. अजिंक्यने साक्षीची छोटा भाऊ रमेश बरोबर ओळख करून दिली. साक्षीला सर्व सांगून अजिंक्य बग्गीमध्ये जाऊन बसला. त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ आणि मेहुणे होते. विलास बग्गीच्या पुढे चालत होता. दोन्ही बाजूंनी ढोलताशा वाजवणारे होते, तर बग्गीच्या मागे कार. रस्त्याच्या दुतर्फा गावातील लोक अजिंक्यला हात जोडून नमस्कार करत होते. अजिंक्यही मोठ्या प्रेमभावाने त्यांचे अभिवादन स्वीकार करत होता. अशा प्रकारे वाजत गाजत अजिंक्य आणि साक्षी घराजवळ पोहोचले. लांबूनच बग्गीमध्ये एकटा अजिंक्य बसलेला दिसत होता. त्याला एकट्यालाच बघून अक्कांचा जीव खालीवर झाला. सुनबाई कुठं दिसत नाहीत? आणलं नाही काय? व्हय हो, तुम्हासनी सांगितलं होतं काय त्यानं? अक्कांनी आबासाहेबांना विचारलं. अहो थांबा की जरा, दमानं. त्या मागं गाडीत हाय. लेकरू हाय जवळ. घाबरल म्हणून बग्गीत बशिवलं नाही. कशापायी कालवा कालव करताय? असं वय, लय बरं केला. तरी म्या म्हणलं होतं असं वाजत गाजत काय ना आणू न गामा. पण नाही,
माझं कोण ऐकताय? गप बसा की जरा. उगा आपली बडबाड लावली मगा धरून. बघा जरा ते आरतीचं ताटबीट तयार आहे का? आबासाहेबांनी अक्कांना हुकूम सोडला. बग्गी घराजवळ येऊन थांबली. घर म्हणजे मोठा वाडा होता. जुन्या पद्धतीचा पण खूप आकर्षक. वाड्यावरची सजावट ही खूप आकर्षक होती. दारावर फुलांची तोरणे झळकत होती. साक्षी कारमधून वाडा तिथे जमलेल्या लोकांना निरखून बघत होती. अजिंक्यने बग्गीतून उतरून सरळ आबासाहेब आणि अक्कासाहेबांकडे धाव घेतली. तो आबासाहेबांच्या पाया पडायला खाली वाकला तसे आबासाहेबांनी त्याला उठवत घट्ट मिठी मारली. 2 वर्षांची प्रतीक्षा संपली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. कवाची वाट बघतोय तुमची. आबा. अजिंक्यला काय बोलावे ते कळत नव्हते. शेजारी अक्कासाहेब होत्या. त्यांच्या डोळ्यातही पाणी होते. अक्का, रडू नका, मी आलोय ना आत्ता, असे म्हणून त्याने अक्कांच्या डोळ्यातले पाणी पुसले. अक्कांनी अजिंक्यला मिठी मारली. लई याळ लावला पोरा यायला. अक्का आपल्या लाडक्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाल्या. आला नव, आता उगा आनंदाच्या येळेला रडू नका. जा ए राधे, बघत काय उभी राहिली, आरतीचं ताट आण. सुनबाई आणि आमचा नातू खोळंबलीत कवा धरणं. वैजी आबासाहेब, लगेच आणते, असे म्हणून राधा ताट आणायला गेली. अजिंक्यराव, आणा त्यासनी. कारकडे हात करत आबासाहेब म्हणाले. हो आबासाहेब. असे म्हणून अजिंक्य कारजवळ आला. त्याने कारचा दरवाजा उघडला तसे सगळ्यांची नजरा तिकडे खेळल्या. आबासाहेबांच्या सुनबाईला बघायला सगळा गाव जमला होता. अजिंक्यने आदित्यला घेतले आणि साक्षीला गाडीतून उतरण्यासाठी हात दिला. त्याचा हात पकडून साक्षी उतरली. साक्षीने साडीचा पदर दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित घेतला होता. साक्षी सिंपल साध्या साडीतही खुलून दिसत होती. तिचे ते सोज्वळ रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. तिला पहिल्यांदा बघून आबासाहेब अक्कासाहेबांना म्हणाले, हाय, देशमुख घराण्याला शोभल अशी हाय सून. क्रमशः. पहिल्या नजरेत तर आबासाहेबांना त्यांची सून आवडली, पण खरोखर ते तिला आपली सून म्हणून स्वीकारतील का? साक्षी आपल्या सासरी जुळून घेऊ शकेल का? वाचूया पुढच्या भागात. श्रोतेहो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.